कारंजा नगर परिषदेत एमआयएमची सत्ता, फरीदा बानो पुंजानी नगराध्यक्षपदी भाजपाला राजकीय धक्का। विदर्भातील स्थानिक राजकारणात एमआयएमने मोठा राजकीय धक्का देत कारंजा नगर परिषदेवर सत्ता मिळवली आहे। कारंजा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फरीदा बानो, मोहम्मद शफी पुंजानी यांनी भाजपाच्या उमेदवार निशा गोलेच्छा यांचा 117 मतांनी पराभव करत विजय संपादन केला। या निकालामुळे कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सईद डहाके यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचं मानलं जात आहे। नगराध्यक्षपदासह नगर परिषदेतही एमआयएमने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला आहे। कारंजा नगर परिषदेतील एकूण 31 नगरसेवकांपैकी 16 नगरसेवक एमआयएमचे निवडून आले असून भाजपला 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक तर अपक्ष 1 जागा मिळाली आहे। दरम्यान वाशिम नगर परिषदेतही एमआयएमचे 2 नगरसेवक विजयी झाल्याने विदर्भातील स्थानिक राजकारणात एमआयएमचे वाढते वजन स्पष्ट झाले आहे। निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या सभांचा परिणाम थेट निकालात दिसून आल्याने कारंजा तसेच वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत। महाराष्ट्राची जनता आता जागृत झालेली आहे आणि सर्व जनतेला माहीत पडलेलं आहे की आपल्या हक्काची लढाई कोणी या देशात लढत आहे तर ते बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आहेत। महाराष्ट्रात आमचे सदर इम्तियाज जलील साहेब आहेत। कोणत्याही बहुजनाचं संकट आला, कोणताही प्रकरण आलं तर धावून येणारा कोणता पक्ष आहे तर ते एमआयएम पक्ष आहे। म्हणून यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कारंजातच नाही, तुम्ही जे म्हटलं कारंजाच्या जनतेनं तर बहुमतानं नगराध्यक्ष आणि 16 नगरसेवक निवडून दिलेले आहेत। परंतु एमआयएम पार्टीनं जेथेही म्हणजे अचलपूर पहा, तुम्ही अकोट पहा, अंजनगाव पहा किंवा बाळापूर पहा, वाशिम, मंगरुळपीर, इकडे यवतमाळ, उमरखेड, पुसद, ज्या ठिकाणी आम्ही आमचे नगराध्यक्ष नगरसेवक उभे केले होते, चांगल्या संख्येने लोकांनी आम्हाला मतं केलं ताकदीने, हे विश्वास ठेवून की एमआयएम पक्ष हे बहुजनाच्या हितासाठी काम करते। इथे तुमची भाजपच्या आमदारासोबत खास करून लढाई होती, कसं पाहता या निवडणुकीकडे? काय मुद्दे होते प्रामुख्याने नगरपालिकेच्या हिशोबाने? नगरपालिकेत प्रामुख्याने विषय असे होते की आमच्या कारंजातील जे विकास कामं थांबलेले आहे ते कामं कोणी पूर्ण करू शकते तर ते एमआयएम पक्ष आहे असं विश्वास ठेवून सर्वच बहुजनांनी एमआयएमला मतं केले। यावेळी आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदकडे होणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नगर परिषद, नगरपंचायत आता झालेले आहेत, त्यात चांगलं यश संपादन एमआयएम पक्षानं केलेलं आहे। याचं सामर्थ्य बी आम्हाला महानगरपालिकेत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भेटणार आहे। महानगरपालिकेत एक वार्डात आमच्याकडे 5-5 इच्छुक उमेदवारांचे जे फॉर्म आलेले आहे त्यांचे इंटरव्ह्यूज आमचे सदर घेत आहे। लवकरच आम्ही महानगरपालिकेत आमचे सीटा डिक्लेअर करणार आहोत आणि ताकदीने आम्हाला विश्वास आहे की जनता यावेळी महानगरपालिकेत आमचे सदस्य निवडून देणार आहे। ओके।